आज संडे रेस्ट डे. खरं तर फक्त नावालाच रेस्ट डे आहे, कारण पुरुषाला रेस्ट ही फक्त तो रेस्ट इन पीस झाल्यावरच मिळते. आणि कष्ट करायच्या वयात जर आपण रेस्ट घेतली तर समाज आपली गणती नावरदानमध्ये करतो. मग नेहमीप्रमाणे सकाळी ब्लॅक कॉफी पिऊन गेलो आवरायला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आंघोळ करून आपलं आवरून घेतलं, त्यानंतर ओट्स आणि प्रोटीन मिक्स केलं आणि मस्त मध्ये खाऊन घेतलं. एक नंबर टेस्ट लागते याची. नंतर बॅग उचलून निघालो शॉपवर. आज संडे होता त्यामुळे आपण थोडं लेटच जातो शॉपवर बसल्यानंतर शटर ओपन केलं आणि काउंटर साफ करून सेटअप लावला. त्यानंतर शॉपमधली साफसफाई केली आणि देवपूजा करून बाकीच्या कामाला लागलो. थोड्या वेळाने आले पोतराज महाराज, मग त्यांना थोडी मदत केली. तेवढ्यात आली कोल्ड कॉफीची ऑर्डर आणि पहिलीच ऑर्डर होती, त्यामुळे कशी टॉपची बनवली बघा. पिऊन आत्मा थंडच झाला पाहिजे कस्टमरचा. आणि आज आपला भाव आला होता आपल्यासाठी कलिंगड घेऊन. मग मस्त मध्ये कलिंगड खाल्लं आणि भाऊनं उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड आणि काकडी खात जावा, म्हणजे शरीरातली पाण्याची कमतरता भरून निघते. थोड्या वेळात गेलो थिएटरमध्ये, कारण आपल्या मित्रासाठी तिकीट काढायची होती. मग तिकीट घेऊन आलो शॉपमध्ये. त्यानंतर दुपारी मस्त मध्ये केले जेवण. त्यानंतर आपला भाऊ आला होता आपल्याला भेटायला. बरं वाटलं त्याला भेटून. आणि आज कस्टमर आणि ऑर्डर पण जास्त नव्हत्या, म्हणून दुकानात जरा मॉप मारून घेतला. संध्याकाळचं काम हलकं करून घेतलं. ते झाल्यावर सलाडसाठी काकडी आणि टोमॅटो कट करून घेतले आणि टॉपचं सलाड बनवून खाल्लं. थोड्या वेळाने निघालो जरा राजवाड्यावर, कारण फॅन दुरुस्तीला टाकला होता तो आणायचा होता. पण श्री शेटनं काय तो फॅन रिपेअर केलाच नव्हता. त्यांना म्हणलं उन्हाळा संपायच्या अगोदर दुरुस्त करून द्या, नाहीतर ह्याच फॅनवर पावसाळ्यात कपडे वाळवायला लागतील. तिथनं आलो शॉपमध्ये. नंतर नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.